स्लोली स्लोली तिला तिला त्रास फ्रेंड्स, आम्ही फायनली आलो खूप वेटिंग नंतर लोणावळ्याला. आणि आता आम्ही करतोय जेवण. त्याच्यानंतर आम्ही काही पॉईंट्स फिरणार आहे. ते बघा, ही आहे त्रिशा. चिकन नाही, पनीर टिक्का मसाला रोटी. आता लोणावळ्यामध्ये काही पॉईंट्स आहेत, तिथं फिरायला सुरुवात केलेली आहे. पहिला पॉईंट आहे तो जो की मला माहिती नाही. इथं सगळं लहान मुलांचं गार्डन एरिया आहे जो की खेळण्यासाठी आहे. त्यामुळे आता आतमध्ये जाणार आहोत. इथे फुल गर्दी असते. येताना आपण बघतो इथे हॉटेल्स आहेत. चाललो इथं आता आम्ही टॅटू काढणार आहेत. आणि इथं काय करणार आहेत, इथं करणार आहेत इथं मुळशी थोडंसं गर्दी कमी आहे. मी याच्या आधी किती आलते 10 वर्षाखाली पण इथं आलो होतो. खूप चांगलं होतं, पण आता पाऊस नसल्यामुळे थोडंसं आपल्याला कमी मजा येऊ शकते. बघूया आपण तरी. हा लोणावळ्याचा मोशी पॉईंट आहे आणि इथं पावसाळ्यात खूप मजा असते, परंतु हा हिवाळा असल्यामुळे इथे खूप कमी लोक होती आणि इथे एन्जॉयमेंटसुद्धा आम्हाला नाही करता आली. परंतु आम्ही आता आलोच होतो, तर काही 3-4 पॉईंट्स एक्सप्लोअर केले आणि मी वन डे रिटर्न ठरवलं की नाही, वी हॅव टू गो. सो आम्ही इथं आलोत. आता कोणता पॉईंट आहे हा? शिवलिंग पॉईंटच्या इथं. सो आपण तर मी पॉईंट दाखवते. हा बघा, हा असा व्ह्यू आहे. इट्स व्हेरी नाईस व्ह्यू. छान छान, खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि खूप छान वाटतंय आता इथं. तर थोडेफार फोटो काढले. थोडेसे त्रिशा मॅडम खातात पास्ता. काय कळला? अरे बापरे, दीदीला आलाय रडायला. मोबाईलला रेंज नाहीये. मी आता ऑनलाईन सेम शूटिंग पॉईंटवरती इथं करत आहोत शूटिंग. तर मस्तपैकी इथं सूर्य आहे आणि तो की आता सनसेट होणार आहे. इथं थोडे थोडे लोक आहेत. त्रिशा मॅडम बघा काय करतात. फायनली त्रिशा जी आहे आमची, ती जरा मूड ठीक झाला जेव्हा तिला ते साबणाचा बबल्सचा गेम भेटला. चलो तो हम जाएंगे अभी और आगे. लवकर लवकर चला फटाफट. बंद कर ना. फ्रेंड्स, आम्ही आता सगळ्यात शेवटच्या पॉईंटवर आले आहे आणि हा जो आहे टायगर पॉईंट आहे. आणि तुम्ही बघू शकता, हा आमचा टायगर पॉईंट झाल्यावरती आम्ही जाणार आहोत घरी. आणि इथे माझा बॅटरी 3% असल्यामुळे हा ब्लॉग इथं सेंड करणार आहे. खूप छान असं वातावरण झालं आणि थोडं आता मजा यायला लागलेली आहे. सगळीकडे तुम्ही वातावरण बघू शकता. सगळीकडे छान छान वातावरण, खूप सुंदर असं पॉईंट आहे. आणि इथं असं धुकं पडलेलं आहे. आम्ही लोणावळ्यावरून डायरेक्ट रात्री कैलासच्या मावस बहिणीकडे गेलो. तिथं त्यांच्या मुली होत्या आणि त्यांच्याशी काही हँगआउट केलेलेच आहे. काही क्लिप्स आहेत आणि खूप छान मेमरी आम्ही फ्रेंड्स. नाऊ आज आहे सकाळचा 5वा दिवस आणि आम्ही त्याच्या बहिणीकडे म्हणजे आत्याकडे त्रिशाकडे थांबलो होतो. तिकडचं आवरून वगैरे आता चाललो होतं आमच्या घरी. म्हणजे इकडचं आवरून इव्हिनिंगला बसणार होतं आमच्या घरी. तर त्रिशा मॅडम आलात कात्रज झूमध्ये, तो आपण कात्रज झू तर थोडंफार बघूया. आहे बघा ही त्रिशा इथं कात्रज झूमध्ये प्राणी वगैरे ट्राय करतात. काय दिसतात का नाही प्राणी? ही बघा आमची त्रिशा. टिकटॉक ही त्रिशाची हे बघ, ते जांभळे द्यायला लागला. दिसला तो 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 इकडं माझ्या बोटाजवळ दिसला का? हे पुण्यातलं कात्रज झू आहे, जे की आम्ही एक्सप्लोअर केलं. परंतु त्रिशाला प्राणी दाखवण्यासाठी आम्ही आणलं होतं, परंतु खूप थकावट झाली होती. कारण की 5-6 दिवसामध्ये सतत नुसतं फिरणंच होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे काही पॉईंट जास्त एक्सप्लोअरसुद्धा करायची इच्छा नव्हती. पण थोडेफार प्राणी त्रिशाला दाखवून आम्ही मग
गेलो आमच्या वडिलांच्या फ्लॅटवरती आणि तिथं 2-3 घंटा आराम केल्यावर रात्री आम्ही साधारण एक 11 वाजतापर्यंत आमच्या लोणारला येण्यासाठी निघालो. सो वी एन्जॉयड आणि सगळ्यांना भेटून पण घेता आलं आम्हाला. फ्रेंड्स, आम्ही आता पुण्यावरून लोणारला रात्रीच बसलो आणि आता घरी चाललो. दिशा झोपली.